नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्यांना काही ना काही चटपटीत खावंसं वाटतं नेहमीच, म्हणून आज मी तुमच्यासाठी ब्रेड पिझ्झा ही रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये हे ब्रेड पिझ्झा तयार होतात घरच्या घरी आणि खायला इतके मस्त टेस्टी लागतात ना, मुलांना खूप आवडतील। तुम्ही या पद्धतीने नक्की करा। यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया। इथे बघा मी ब्रेड घेतलेले आहेत, त्याचबरोबर चीजही लागणार आहे आपल्याला। मोझरेला चीज मी इथे घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा चीज घ्या। एक मोठ्या साईजचा टोमॅटो, 2 ढोबळी मिरची घेतलेली आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे। आता आपण सर्व भाज्या या कट करून घेऊया आणि जास्त काहीही साहित्य लागत नाही याला। कांदा आणि टोमॅटो घरात असतोच, फक्त ढोबळी मिरची आणायची आणि चीज आणायचं आणि ब्रेड की ब्रेड पिझ्झा तयार होऊन जातो। आता मी भाज्या कशा कट करते आहे ते बघा। अशा मोठ्या मोठ्या साईजच्या आपण भाज्या कट करायच्या आहेत, म्हणजे पिझ्झा खाताना आहे ना तो मस्त लागतो अगदी। दोन्ही ढोबळी मिरची आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया। तुम्ही साईज बघू शकता, असे लहान लहान साईजचे चौकोनी तुकडे आपल्याला कट करायचे आहेत। ढोबळी मिरची कट करून झाल्यावर आपण नंतर कांदा कट करूया आणि टोमॅटोही कट करून घेऊया। ते दोन्हीही आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आता मी टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा आपण ढोबळी मिरचीच्या आकारानेच कट करणार आहोत, म्हणजे असेच आपल्याला मोठे चौकोनी तुकडे करायचे आहेत। ब्रेड पिझ्झा ना खाताना अगदी मस्त कुरकुरीत लागतो, कारण ब्रेड आहे ना एकदम क्रिस्पी होऊन जातो। आपण हे ओव्हन मध्ये करणार आहे, तुम्ही तव्यावर सुद्धा ब्रेड पिझ्झा करू शकता, अगदी झटपट होतो। टोमॅटोही कट करून झालेला आहे। आता आपण कांदा घेऊया कट करायला। कांदाही आपल्याला अशाच पद्धतीने कट करायचा आहे। आपण ब्रेडच्या बऱ्याचशा रेसिपी करतो, कुणी टोस्ट करून फक्त जाम लावून खातं, कुणी बटर लावून खातं, कुणी चहा बरोबर सुद्धा ब्रेड खातात, तर काही जण आहे ना ब्रेड पकोडा करतात। पण अशा पद्धतीने ब्रेड पिझ्झाही तुम्ही एकदा करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होते आणि खूप टेस्टी होते। आता सर्व भाज्या आहे ना आपण कट करून घेतलेल्या आहेत। कांदाही बघा असा वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे तो आपल्याला पिझ्झावर अगदी व्यवस्थित टाकता येईल। शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा कट करून झाल्यानंतर आपण पुढे काय करायचं ते बघूया। या ब्रेड पिझ्झाला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण या तीनही भाज्या आहे ना भाजून घेणार आहोत। त्या कशा भाजणार आहोत ते बघूया पुढे। तुम्ही बघू शकता सर्व भाज्या या कट करून झालेल्या आहेत। आता आपण या भाजून घेणार आहोत। तुम्हाला स्मोकी फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही भाजा किंवा भाजला नाही तरी चालेल, पण मी या थोड्याशा भाजून घेणार आहे। यासाठी बघा मी असा चमचा घेतलेला आहे। तळताना आपण हा चमचा वापरतो ना, त्याला जाळी असते, त्याच्यामध्ये मी या भाज्या सर्व टाकून अशा भाजून घेणार आहे गॅसवरती, म्हणजे मस्त स्मोकी फ्लेवर याला येईल। आणि भाज्या भाजताना आपण चमच्याने एकसारख्या हलवायच्या आहेत, म्हणजे त्या अगदी एकसारख्या भाजल्या जातील। आता ढोबळी मिरची भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। 2 ते 3 मिनिटे आपण गॅसवर ही ढोबळी मिरची भाजलेली आहे। आता आपण ती ताटामध्ये काढून घेऊया आणि या चमच्यामध्ये मी आता कांदा टाकणार आहे भाजायला। कांदाही आपण चमच्याने हलवत अगदी एकसारखा भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटे आपण कांदाही भाजणार आहोत। ढोबळी मिरची आणि कांदा भाजायला वेळ लागतो, टोमॅटो हा लगेचच भाजला जातो, त्यामुळे टोमॅटो आपण 1 ते 1.5 मिनिटेच भाजायचा आहे। ढोबळी मिरची आणि कांदा आपण 2 ते 3 मिनिटे भाजून घेतलेला आहे। कांदाही भाजून झालेला आहे। आता हा एका ताटामध्ये मी काढलेला आहे। आता याच चमच्यामध्ये आपण टोमॅटोही टाकून घेऊया। टोमॅटो आता 1 ते 1.5 मिनिटे भाजूया, चमच्याने हलवूया, म्हणजे तो एकसारखा भाजला जाईल आणि तोही भाजून झाल्यानंतर या ताटामध्ये काढून घेऊया। टोमॅटोही आता चांगला भाजून झालेला आहे, मी गॅस बंद केलेला आहे। टोमॅटोही आपण या ताटामध्ये काढून घेऊया। सर्व भाज्या अगदी चांगल्या भाजून झालेल्या आहेत आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो आहे भाज्यांचा। या खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। भाज्या भाजून झालेल्या आहे। आता आपण पुढची तयारी करूया। मी ओव्हनचा ट्रे घेतलेला आहे, त्या ट्रेमध्ये आपण तूप टाकूया आणि तूप एकसारखं पसरवूया, कारण आपण याच्यावरती ब्रेड ठेवणार आहोत, ते खाली चिकटायला नको म्हणून मी खाली तूप लावलेलं आहे आणि याने ब्रेडला फ्लेवरही छान येतो, म्हणून मी तूप लावून घेतलेलं आहे। तूप लावून झाल्यानंतर आपण याच्यावरती ब्रेड ठेवूया। तुमच्या ट्रेमध्ये एका वेळी जेवढे ब्रेड बसतील ना तेवढे ठेवून घ्या। सर्व ब्रेड आपण ट्रेमध्ये ठेवल्यानंतर याच्यावरती आपण सॉस लावायचा आहे। मी पास्ता पिझ्झा सॉस घेतलेला आहे इथे
आणि तो आहे ना ब्रेडवरती लावून घेणार आहे। तुमच्याकडे पास्ता पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही आपला टोमॅटो केचप लावलं तरी चालेल। आता हा सॉस आपण अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया। सर्व ब्रेडला अगदी व्यवस्थित असा सॉस लावून झालेला आहे। आता मी याच्यावरती भाज्या टाकून घेते। सर्वात आधी मी कांदा टाकून घेते आहे ब्रेडवरती। अशा लांब लांब अंतरावरती आपल्याला कांदा टाकायचा आहे। आता टोमॅटोही टाकून घेऊया आपण। टोमॅटो टाकून झाल्यानंतर ढोबळी मिरची सुद्धा आपण या ब्रेडवरती टाकणार आहोत। तुम्हाला जेवढ्या भाज्या टाकायच्या असतील ना तेवढ्या तुम्ही टाका। तुम्हाला कमी आवडत असतील तर कमी टाका, जास्त भाज्या खायला आवडत असेल तर जास्त भाज्या टाका। जास्त भाज्या टाकूनच ब्रेड पिझ्झा अगदी मस्त लागतो। ढोबळी मिरची टाकून झाल्यानंतर आपण याच्यावरती चीज टाकणार आहोत। चीज मी इथे मोझरेला घेतलेला आहे। पिझ्झा करताना आहे ना शक्यतो मोझरेला चीजच घ्यायचं, ते टेस्टी लागतं खूप आणि मुलांना आवडतंही खायला। आपल्याला जेव्हा सँडविच वगैरे करायचं असेल ना त्यावेळेस तुम्ही वेगळं चीज वापरू शकता, पण पिझ्झा जेव्हा करायचा असेल ना त्यावेळेस तुम्ही मोझरेलाच चीज वापरा। चीज टाकून झाल्यानंतर मी याच्यावरती ऑरेगॅनो टाकणार आहे आणि त्याचबरोबर पेरी पेरी मसाला सुद्धा टाकणार आहे। तुमच्याकडे पेरी पेरी मसाला नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स टाका। पेरी पेरी मसाला थोडासा तिखट असतो म्हणून मी चिली फ्लेक्स नाही टाकणार, पेरी पेरी मसाला टाकणार आहे। ऑरेगॅनो टाकून झालेला आहे। आता आपण पेरी पेरी मसाला टाकून घेऊया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि लहान मुलांना खायचं असेल तर तुम्ही पेरी पेरी मसाला नाही टाकला तरी चालेल, फक्त ऑरेगॅनो टाका। आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। ब्रेड पिझ्झा ओव्हनमध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत। आता मी हे ओव्हनमध्ये ठेवते आणि 10 मिनिटे आपण टोस्ट करून घेऊया या ब्रेड पिझ्झाला की मस्त कुरकुरीत ब्रेड पिझ्झा तयार होऊन जातो। 10 मिनिटे हे ब्रेड मी टोस्ट करायला ठेवले होते ओव्हनमध्ये आणि मस्त असे ब्रेड पिझ्झा तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी कलरफुल दिसतायत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। तुम्ही करून बघा, मुलांना तर खूप आवडेल। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची ही ब्रेड पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। आणि बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी बरोबर। धन्यवाद।